मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग, मी रजनी अशोक कदम, दुर्गादेवी शर्मा उच्च प्राथमिक मराठी शाळा एल विभाग, आपल्या या शाळाही सुरू आणि ऑनलाईन वर्गही आपला सुरू या वर्गामध्ये आपले स्वागत करत आहे. मुलांनो, आज 26 नोव्हेंबर, आज आहे संविधान दिवस. होय मुलांनो, संविधान दिवस म्हणजे ज्या दिवशी आपल्या भारताने संविधानाचा स्वीकार केला आणि 26 जानेवारी 1950 पासून आपण संविधान प्रत्यक्षात अस्तित्वात आणले. आपल्या देशामध्ये संविधान प्रत्यक्षात अस्तित्वात आले. मुलांनो, आपण हाच दिवस नॅशनल लॉ डे म्हणूनही साजरा करतो. हाच दिवस संविधान दिवस म्हणून साजरा करण्यासाठी केंद्र सरकारने प्रस्ताव सादर केला आणि आपल्या न्याय आणि अधिकार मंत्रालयाने यास संमती दिली. ती म्हणजे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भारतीय राज्यघटना मसुदा समितीचे अध्यक्ष, नेहरू मंत्रिमंडळातील भारताचे पहिले कायदा मंत्री यांची 125वी जयंती 2015 मध्ये साजरी करण्याचे ठरले आणि म्हणून त्यावेळेला 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून आपण साजरा करूया अशी मान्यता मिळाली. मुलांनो, या संविधानाने आपल्याला आपले हक्क दिले आणि संविधान आपल्याला आपल्या कर्तव्यांची जाणीव पण करून देतं आणि म्हणूनच संविधान दिनाच्या तुम्हाला सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. मुलांनो, या आपल्या ऑनलाईन वर्गामध्ये आपण शाळेतही अभ्यास करत आहोत आणि ऑनलाईनही अभ्यास करत आहोत. कोविड-19 सिच्युएशन परिस्थितीने आपल्याला काय शिकवलं तर नकळत तुम्हाला भरपूर अभ्यास करायला शिकवलं. जेव्हा कधी मोबाईल हातात येईल तेव्हा तुम्ही त्यात युट्यूबवर जाऊन किंवा इतर ठिकाणी गुगलवर सर्च करून वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या लिंकद्वारे तुम्ही फक्त आणि फक्त अभ्यास करायला शिकला आणि जास्तीत जास्त ज्ञान नकळत कसं मिळवायचं हे शिकला. तर या ऑनलाईन वर्गामध्ये आपण आज बघणार आहोत भूगोल विषय आणि आपल्या पाठाचे नाव आहे भूमी उपयोजन, भूमी उपयोजनाचे प्रकार. आपला उपघटक आहे भूमी उपयोजनाचे प्रकार. मुलांनो, आपला विषय जो आहे तो आहे भूगोल आणि यामध्ये चांगल्या दिवसाची सुरुवात आपण चांगल्या विचाराने म्हणजे सुविचाराने करतो. जो वेळेवर जय मिळवतो तो जगावर जय मिळवतो. सकाळी उठला की आईला बरं वाटतं, बाबांना बरं वाटतं, सगळ्यांना आनंद मिळतो. होय ना? तुमचाही दिवस आनंदात जातो कारण तुमची कामं वेळेवर होतात. सकाळी उशिरा उठून बघा बरं, किती कटकट 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 सुरू होईल ती. पण तेच वेळेवर उठाल तर सगळीकडे कसं आनंदाचं साम्राज्य, सगळी कामं वेळेवर होतात, सगळं व्यवस्थित वेळेवर होतं. मुलांनो, जो अशा वेळेला म्हणजे तुम्ही नुसते सुखी नाही होत, आई बाबांनाही सुखी करता. नुसतं आई बाबांना सुखी नाही करत, तुमच्या शरीराला देखील सुखी करता. का बरं? सगळ्या गोष्टी वेळेवर होतात, वेळेवर आंघोळ होते, वेळेवर खाणं पिणं होतं, अगदी पुढे 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 जात नाही. वेळेवर पाणी प्यायलं तरी देखील शरीर सुखावतं. खूप सुंदर असं म्हणजे वेळ ज्याने पाळली त्याला जय मिळतोच, त्याच्या शरीरावरही तो जय मिळवतो, आरोग्य अतिशय चांगलं राहतं. मुलांनो, आपली ही सवय अगदी पूर्वापार काळापासून आपण पहाटे लवकर उठायची आपल्या आई वडिलांनी आपल्याला सवय घालून दिली आहे आणि त्यामुळे सुद्धा या परिस्थितीत देखील बघा आपण किती लवकर शाळेत जायला समर्थ झालो, तयार झालो. आता सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे आपल्या शाळा लवकरात लवकर सुरू होत आहेत. का बरं हे करू शकलो? कारण आपण आजारी कमी पडलो आणि आजारी कमी का पडलो तर आपण प्रत्येक गोष्ट वेळेवर करत आहोत. अगदी उठल्या उठल्या आपण अभ्यासाला बसत आहोत ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून, नंतर शाळेत पण वेळेवर आपण जाऊन अभ्यासाला करतो. जेव्हा वेळेवर शाळेत जातो तेव्हा बाई शाबासकी देतातच देतात. छान मुलगा म्हणून त्यांच्या गुड लिस्ट मध्ये तुमचं एक नाव जातं, होय की नाही? तर पहा बरं, आपली सुरुवात आनंदाने होते. सगळी सुरुवातच मुळात आनंदाने झाल्यामुळे असं म्हटलेलं आहे की जो वेळेवर जय मिळवतो तो अभ्यास सुद्धा वेळेवरच करतो.
आणि अभ्यास वेळेवर करण्यामुळे ताण येत नाही. माझा खेळायला जाताना सुद्धा तुम्हाला ताण राहत नाही, अरे माझा अभ्यास झालाय, मी मजेत जातो. किती आनंदाने तुम्ही आनंद मिळवता. वेळेमुळे तुम्ही आनंद देखील मिळवता. आणि जेव्हा असा अभ्यास पूर्ण करताना तेव्हा शिक्षक अनेक आशीर्वाद देतात, आई वडील अनेक आशीर्वाद देतात, आई बाबांना अभिमानाने ऊर भरून येतो. किती गुणी माझं लेकरू आहे, किती किंमत जाणतं वेळेची, हे त्यांना कळतं. वेळेचा सदुपयोग तुम्ही करताय हे त्यांना कळतं. आणि म्हणूनच वेळ पाळत गेलो, वेळच्या वेळेला कामं केली, की मग जीवन आपलं कसं होतं, सुसह्य होतं. मुलांनो, असं जेव्हा तुम्ही वेळेवर सगळ्या गोष्टी करता तेव्हा आपोआपच तुम्ही लोकांच्या नजरेत येता आणि मग लोक तुम्हाला आपोआपच नेतृत्व देऊन जातात. आणि म्हणूनच तुम्हाला असं म्हटलेलं आहे की जगावर जय मिळवतो जो वेळेवर. बघा, अशा पर्टिक्युलर जेव्हा व्यक्ती असते तेव्हा ती ऑफिसमध्ये सुद्धा नेतृत्व करते. पर्टिक्युलर विद्यार्थी असतो तेव्हा तो वर्गावर पण नेतृत्व करतो. आणि जिथे कुठे जाल तेव्हा तुम्ही नेतृत्व करायला सक्षम होता, जगावर जय मिळवता. हा विजय मिळवता येतो हे सातत्य वेळेत ठेवलं त्यामुळे होतं. मुलांनो, म्हणूनच वेळेवर जो जय मिळवतो म्हणजे वेळेत काम करतो, वेळेत सगळ्या गोष्टी करतो, त्याला ताण येत नाही, आनंद, जीवन सुसह्य होतं. चला तर वेळेवर आपल्या पाठाला सुद्धा सुरुवात करूया आणि खूप छान पैकी अभ्यास करूया. आपला पाठ आहे, या पाठातून भूमी उपयोजनातून तुम्ही काय शिकणार आहात बरं? तर भूमीचा उपयोग कोणत्या कारणासाठी होतो हे शिकणार आहात. भूमी उपयोजनाचे कोणते प्रकार आहे हे तुम्हाला कळणार आहे. आणि मानव कोणकोणत्या कामासाठी भूमी उपयोजन करू शकतो हेही तुम्हाला सांगता देखील येणार आहे. मुलांनी, भूमी उपयोजन म्हणजे काय? काय असेल बरं भूमी उपयोजन? तर भूमी उपयोजन म्हणजे भूमीचे त्या प्रदेशातील केलेला वापर होय. भूमी उपयोजन म्हणजे भूमीचा त्या प्रदेशातील केलेला वापर. याच्यासाठी तुम्ही जरा अनम्यूट व्हा आणि मी तुम्हाला काहीतरी प्रश्न विचारते. हात व हँड रेज केला तरी चालेल तुम्ही. हा, तर मला सांगा, तुम्ही विश्रांती कुठे घेता? कोण सांगेल मला? हा, कोण सांगेल? अनम्यूट होऊन उत्तर द्या बरं. हॅलो, माझा आवाज काय सगळ्यांपर्यंत टीचर? पोहोचतो? हा, मला सांगा, आपण विश्रांती कोणत्या खोलीत घेतो? टीचर आरामगृहामध्ये. बरोबर. आणि त्याला आपण बेडरूम म्हणतो ना? हो. आणि आपण स्वयंपाक कुठे करतो? स्वयंपाकघरात, किचन मध्ये, स्वयंपाकघरात. बरोबर. पाहुण्यांचे स्वागत करतो कुठे? हॉलमध्ये, हॉलमध्ये करतो. बरोबर. अंघोळ कुठे करतो आपण? बाथरूम मध्ये, बाथरूम मध्ये करतो, न्हाणीघरात करतो. हे आपण आपल्या घराचं केलेलं उपयोजन आहे. प्रत्येक गोष्टीसाठी आपण हॉलमध्ये अंघोळ कधी केली आहे का? नाही ना? हॉलमध्ये येऊन आपण जेवण पण करत नाही. म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी त्या गोष्टीसाठी योग्य वापर त्या ठिकाणाचा केला जातो. तसंच भूमीचा देखील वापर वेगवेगळ्या कारणासाठी केला जातो. आणि हा भूमीचा वापर देखील मुलांनो 2 प्रकारे केला जातो. आपण कुठे राहतो? शहरात राहतो, होय की नाही? आणि कधी-कधी आपण फिरायला गावी पण जातो, म्हणजे आपलं एक घर गावी सुद्धा आहे. म्हणजे आपण आपल्या ठिकाणी इथे शहरी आणि ग्रामीण असे 2 भाग केलेले दिसतात. तर या भूमी उपयोजनात सुद्धा 2 भाग केलेले दिसून येतात. एक ग्रामीण उपयोजन आणि दुसरं आहे ते म्हणजे शहरी उपयोजन. बघा, भूमी उपयोजनाचे हे 2 भाग आहेत, लक्षात ठेवायचे. एक आहे ग्रामीण उपयोजन आणि दुसरं आहे शहरी उपयोजन, होय की नाही? आता ग्रामीण म्हणजे गावाकडच्या भूमीचा कशा प्रकारे वापर केला जातो, याचे परत उपविभाग पडतात. म्हणजे विभागाचे आणखीन भाग पडतात, तेव्हा आपण त्याला काय म्हणतो? उपविभाग. काय म्हणतो आपण? उपविभाग. तर ते आहेत शेतजमीन, पडीक जमीन आणि वनजमीन. आणि नागरी भूमी उपयोजन कसं आहे?
तर व्यवसायासाठी क्षेत्र राखीव ठेवलं जातं, निवासासाठी क्षेत्र राखीव ठेवलं जातं, वाहतुकीसाठी क्षेत्र राखीव ठेवलं जातं, मनोरंजनासाठी क्षेत्र राखीव ठेवलं जातं. काही वेळेला दोन्ही कामं एकत्र होतात, म्हणजे मनोरंजन पण होतं, निवासी क्षेत्र पण असतं, तर त्याला आपण मिश्र भूमी उपयोजन म्हणतो. आणि सार्वजनिक सेवांचे क्षेत्र असं आपण म्हणतो. तर या ठिकाणी आपण काय करतो, अशा प्रकारे ग्रामीण उपयोजनाचे 3 उपविभाग पडतात: शेतजमीन, पडीक जमीन आणि वनजमीन. आणि नागरी उपयोजनाचे व्यावसायिक क्षेत्र, निवासी क्षेत्र आणि वाहतूक सुविधा, मनोरंजनाची ठिकाणे, मिश्र भूमी उपयोजन, सार्वजनिक सेवांचे क्षेत्र असे 6 वेगळे भाग पडतात मुलांना. आता आपण बघूया ग्रामीण उपयोजन मध्ये अनम्यूट होऊन उत्तर द्यायचं आहे मला, की शेतजमीन. हा, शेतजमीन म्हणजे प्रत्यक्ष शेतीखाली असलेले जे आहेत. आरुष सांगतो तू? आरुष? ओके. आपण बघूया की शेतजमीन म्हणजे आपण शेतीसाठी जी जागा वापरतो ते क्षेत्र शेतीसाठी राखून ठेवलेलं असतं. आपण कुठेही शेती करत नाही, कारण कसदार, नीट, व्यवस्थित ज्याच्यामध्ये उत्पन्न जास्त मिळेल अशा ठिकाणी आपण शेती करतो. गावी बघा, अशा ठिकाणी शेत राखून ठेवलं जातं आणि त्या ठिकाणी ह्याचा जो हक्क असतो की नाही, तो वैयक्तिक असतो. वैयक्तिक म्हणजे आता माझी शेतजमीन, तुमची शेतजमीन, असं वैयक्तिक. जसं गावाचा अधिकार त्याच्यावर जास्त नसतो, पण प्रत्यक्षात स्वतःचा अधिकार त्याच्यावर असतो. आणि शेतीचे आणि या मालकी हक्कानुसार या क्षेत्राचं आपल्याला वर्गीकरण करता येतं. मग ग्रामीण भूमी उपयोजनामध्ये काही क्षेत्र शेतीसाठी राखीव ठेवलं जातं. मुलांनो, जसं आपण काळजी घेतो, आपण जसं पर्यावरण आपली काळजी घेतं, पर्यावरण काय करतं, आपल्याला भरपूर पर्यावरणातून सोयी सुविधा उपलब्ध, फळं मिळतात, लाकूड मिळतं, वेगवेगळ्या पाऊस येतो त्यामुळे पाणी मिळतं आपल्याला. तर तसंच पर्यावरणाला सुद्धा आपण पण जपतो. शेतकरी काही ठराविक काळानंतर काय करत असतो, जमीन राखीव ठेवत, जमिनीत त्या पीक घेत नाही. त्या जमिनीला पडीक जमीन असं म्हणतात. का असं करत असेल शेतकरी? कारण मुलांनो, सारखं उत्पन्न काढून त्या जमिनीचा कस थोडा कमी झालेला असतो. मग कमी उत्पन्न घेण्यापेक्षा त्या जमिनीमध्ये 2-3 वर्ष खत घालून व्यवस्थित तिची काळजी घेऊन त्या जमिनीचा कस परत वाढवला जातो. आणि मग नंतर देखभाल केली जाते, त्यातले तण काढले जातात, त्यांची नांगरणी नीट केली जाते, त्याच्यामध्ये नीट जाळून त्या शेतीला व्यवस्थित आकार दिला जातो, खत पाणी केलं जातं आणि ही जमीन त्याचा कस वाढवला जातो. तर त्यावेळेला या जमिनीमध्ये पीक घेतलं जात नाही, तर या जमिनीला आपण पडीक जमीन असं म्हणतो. या जमिनीचा अशा पद्धतीने नुसतं आपण पर्यावरणाकडून घेत नाही, तर पर्यावरणाला द्यायलाही याच्यातून एक हात से दो, एक हात से लो, अशी ही देण्या घेण्याची, देवाणघेवाणाची प्रक्रिया चालू असते आणि अतिशय आनंददायक असं एकमेकांना जीवन सुसह्य यातून होत असतं. तर ही पडीक जमीन आहे, त्यात शेतकरी पीक घेत नाही आणि मग चांगलं व्यवस्थित काळजीपूर्वक 2-3 वर्ष झाल्यानंतर मग त्याच्यातून जर तुम्ही परत उत्पन्न घेतलं तर जोमदार उत्पन्न मिळतं, जास्त उत्पन्न मिळतं. म्हणून ती जमीन काही वर्षासाठी, 1-2 हंगामासाठी तशीच ठेवली जाते. तर त्या जमिनीला आपण काय म्हणतो, पडीक जमीन म्हणतो. बघा बरं, पडीक जमीन, शेतजमीन जिचा शेतीसाठी वापर थांबवला जातो. जमीन पडीक असते. जमिनीचा कस वाढवण्यासाठी 1 ते 2 हंगाम शेत जमिनीचा काही भाग शेतकरी वापरत नाहीत. आणि मग तिचा कस वाढला की मग त्याचा वापर शेतीसाठी केला जातो. तर या जमिनीला चालू पड जमीन असंही म्हणतात. वाचन करतानाच अशा पद्धतीने वाचन केलं की ह्याच्यावर कोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात, गाळलेल्या जागा कोणत्या येऊ शकतात, किंवा जोड्या लावायला ह्याचा शब्दाचा उपयोग कसा होऊ शकतो हे तुम्हाला कळून येईल. मुलांना, पुढे आहे वनजमीन. अगदी बरोबर मुलांनो, काही भाग
जसा शेतीसाठी राखून ठेवलेला आहे. काही शेतीची जमीन जशी थोड्या दिवसांसाठी राखून ठेवलेली असते, हंगाम पीक घेतलं जात नाही, तसंच काही भागामध्ये वन संवर्धन केलं जातं, म्हणजे वाढवलं जातं. का बरं वन वाढवली जातात? मुलांनो, वनांचा वापर जास्तीत जास्त वन असेल तर तुम्हाला माहित आहे की पाऊस चांगला पडतो. या वनांचा आणखीन काय उपयोग आहे माहित आहे का? तर झाडं, वनांमध्ये मोठे मोठे वृक्ष असतात. हे वृक्ष जमीन घट्ट माती धरून ठेवतात. त्यामुळे जमिनीची झूप होत नाही. त्याबरोबर ऑक्सिजन मिळतं आपल्याला. तुम्ही आता कोविड-19च्या सिच्युएशन मध्ये बघितलं असेल की ऑक्सिजन किती गरजेचं आहे ते. तर अशा ठिकाणी जिथे वन व्यवस्थित आहेत, संवर्धन व्यवस्थित होतंय, तिथे पाऊस चांगला पडतो, तिथे वातावरण चांगलं राहतं, हवामान चांगलं राहतं आणि म्हणून ही वने आपल्या देशासाठी आणि आपल्या पृथ्वीसाठी सुद्धा खूप आवश्यक आहेत. कारण ती जमीन धरून ठेवतात. जमिनीचं धूप थांबली तर मग काय होतं? हवामान, तापमान नियंत्रित राहतं. म्हणजेच अगदी उन्हाळा येत नाही, अगदी प्रचंड कडाक्याची थंडी येत नाही आणि प्रचंड पाऊस होऊन मानवी जीवनाचे नुकसान होत नाही. तर या वनांच्या बद्दल आपण माहिती मिळवूया की सीमांकित केलेले वनक्षेत्र ग्रामीण भूमी उपयोजनाचा एक प्रकार आहे. वनक्षेत्रातून काय मिळतं बरं याच्यातून? तर लाकूड मिळतं, डिंक मिळतं, गवत मिळतं, वनोत्पादने मिळतात आणि या ठिकाणी काय असतं? तर मोठी मोठी झाडं असतात, झुडपी वनस्पती देखील असतात, वेली आहेत, गवत आहे आणि याचाही गवताचा गुरांना चारा म्हणून उपयोग होतो. डिंक मिळतं, इमारतीसाठी लाकूड मिळतं. त्यामुळे वने आपल्या मानवी जीवन सुसह्य होण्यासाठी फार आवश्यक आहे आणि म्हणून भूमी उपयोजनामध्ये भूमी उपयोजनामध्येच नाही तर शहरी भूमी उपयोजनामध्ये सुद्धा वन जमीन खूप महत्वाची आहे. आपल्या देशामध्ये वन जमीन नियंत्रित असणं आवश्यक आहे आणि म्हणूनच मुलांनो बघा, कधीही वारेमाप लाकूड तोड करायची नाही. का आपण कालच आता हिंदीचा धडा बघितला की नाही? हिंदीच्या पाठामध्ये नाटकीय द्वारा आपण नाट्यांश रूपांतर करून नाटकला रूपांतर करून दाखवलं होतं आणि त्यात तुम्हाला सांगितलं होतं की हिरवी किंवा जिवंत झाडं जी असतात त्यांना तोडू नका, तर जी वाळलेली आहेत, कालांतराने पडणार आहेत, अशा लाकडांचा उपयोग जळणासाठी करा, ज्यामुळे वन सुरक्षित राहतील आणि त्यामुळे पर्यायाने भूमीचा जो लेयर आहे, पृथ्वीचं जे भूकवच आहे, तेही सुरक्षित राहील. मुलांनो, अभ्यास करताना एकेकाशी संबंध जेव्हा लावाल आणि तो लक्षात घ्याल, तेव्हा आपोआपच आपल्याकडून वाईट कृती घडणार नाही. आपल्याला हेच या पाठातून शिकायचं आहे. आता आपण बघितलं ग्रामीण जीवन, ग्रामीण भूमी उपयोजन. आज आपण बघूया नागरी उपयोजन. मुलांनो, नागरी उपयोजनामध्ये सुद्धा आपल्याला पाहता येईल, काय काय बघता येईल बरोबर? शेती, एक मिनिट व्यावसायिक गोष्टींसाठी आपण नागरी जीवनामध्ये कोणकोणत्या गोष्टींसाठी भूमीचा उपयोग होतो ते बघूया. सर्वात प्रथम बघूया आपण व्यावसायिक. आता ग्रामीण जीवनामध्ये शेती हा प्रमुख व्यवसाय आहे, तर शहरामध्ये काही भागामध्ये फक्त व्यवसायच केले जातात, जसं दुकाने, बँका, कार्यालय या पद्धतीचं भाग राखून भूमी या पद्धतीच्या गोष्टींसाठी राखीव ठेवली जाते आणि यालाच आपण केंद्रीय व्यवहार विभाग असेही म्हणतो. या ठिकाणी संपूर्णपणे व्यवसायाशी निर्मित ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी साठी राखीव जागा ठेवली जाते. मुंबईमधील फोर्ट म्हणा, बीकेसी मधील बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स आहे, हा भाग आहे तो व्यावसायिक भाग म्हणून ओळखला जातो. इथे जास्त लोक राहतात लोक, पण जास्तीत जास्त इथे कार्यालय आहेत, बरोबर. यानंतर आपण पाहणार आहोत निवासी क्षेत्र. निवासी म्हणजे काय? तर राहण्याची जागा, बरोबर. शहरामध्ये जागा कमी असते बघा. शेती हाच प्रमुख व्यवसाय आहे.
नवीन नवीन शोध लागले आणि नवीन नवीन शोध लागल्यानंतर आपल्याला काय कारखाने निर्माण झाले, कार्यालय निर्माण झाली. सुरुवातीला लोक आपल्या राहत्या ठिकाणापासून इथपर्यंत ये जा करायचे, पण ते अंतर जेव्हा वाढत गेलं, अधिक अधिक सुविधा देणारी कार्यालय दूर पडत गेली, अशा वेळा कार्यालयाच्या जवळच आपण निवासी क्षेत्र निर्माण केलं गेलं. त्याच्या आसपास लोकांनी राहायला सुरुवात केली. हे निवासी क्षेत्र शहरी भागामध्ये कमी होतं, कारण शहरामध्ये एक मर्यादित जागा असते आणि म्हणून सुरुवातीला उंचच अगदी 3-4 मजल्याच्या इमारती, नंतर उंचच उंच, जसजशी लोकसंख्या वाढत गेली तसं उंच उंच इमारती देखील वाढत गेल्या. अशा प्रकारे निवासी क्षेत्र जे आहे त्याची वाढ झालेली आपल्याला दिसून येईल. बघा, जमिनीचा वापर लोकांच्या राहण्यासाठी केला जातो. घरे, इमारती या बाबींचा यात समावेश असतो. लोकवस्ती जास्त असल्यामुळे भूमी उपयोजनाचा विस्तार नागरी भागामध्ये खूप जास्त झालेला दिसून येतो. गगनचुंबी इमारती बांधण्यात आल्या आणि त्यातून लोकांच्या सोयी केल्या गेल्या, म्हणजे कमी जागेत जास्तीत जास्त लोकांना सामावलं गेलं आणि म्हणूनच तुम्हाला दिसून येतं की नगरांची घनता जास्त वाढलेली, म्हणजे कमी जागेत जास्त लोक राहतात, त्यामुळे घनता जास्त आहे. पण ग्रामीण भागांमध्ये लोकसंख्येची घनता तुम्हाला कमी दिसून येईल. मुलांनो, यानंतर आपण पाहणार आहोत, पहिलं बघितलं व्यावसायिक, दुसरं बघितलं निवासी क्षेत्र, तर शहरात मनोरंजनासाठी सुद्धा राखीव क्षेत्र ठेवलं जातं. मुलांनो, इथे जागा कमी असली तरी त्याचा विचार करूनच आपल्याला काही गोष्टी, कसं मनोरंजन करणार, तर मुलं खेळायला जाण्यासाठी मुलांसाठी मैदान हवं, बागा हव्यात, कारण आपण खूप इमारतींमध्ये राहत आहोत. मग निसर्ग आणि निसर्गाचा देखील समतोल राखला पाहिजे आणि शरीराला, मनाला आणि शरीराला देखील आनंद देणाऱ्या गोष्टींसाठी आपण काही जागा राखीव ठेवतो. त्याच्यामध्ये आहेत तलाव आहेत, जलतरण तलाव आहेत, मैदाने आहेत, नाट्यगृह आहे, थिएटर आहे. तुम्ही सिनेमा बघता की नाही? आता लवकरच थिएटर आणि सिनेमागृह सुद्धा उघडणार आहेत, जेणेकरून तुम्हाला नाटक, सिनेमा, मनोरंजन स्वतःच करता येणार आहे. तर यासाठी काही भूमी राखीव ठेवली जाते. तर त्या कोणत्या आहेत? तर मनोरंजनाची ठिकाणं म्हणजे मैदाने, बगीचे, जलतरण तलाव, नाट्यगृह, थिएटर्स या सगळ्यांना आपण त्या राखीव भूमी ठेवली जाते. यानंतर मुलांना वाहतुकीसाठी सुद्धा राखीव भूमी ठेवली जाते. बघा, लोकांना जेव्हा आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी राहण्यास सोयी उपलब्ध झाली नाही, तर लोक थोडी थोडी नगराबाहेर राहायला सुरुवात केली. मग तिथून इथपर्यंत कार्यालयापर्यंत येण्या जाण्यासाठी सुद्धा वाहतूक होते. मग कोणती वाहतूक होते? रेल्वे आहे, बस आहे, रिक्षा आहे, विमानतळ आहे. या सगळ्यांचा विचार या भूमी उपयोजनामध्ये केला जातो. पाहूया आपण, तर कोणत्या कोणत्या गोष्टी भूमी वाहतुकीमध्ये येतात बरं? शहरातील नागरिक माल वाहतूक करण्यासाठी सुद्धा व्यवस्था महत्वाची असते. तसेच सार्वजनिक बस सेवा, लोहमार्ग, मेट्रो, त्याचबरोबर मोटारी, या सर्व वाहनांची व्यवस्था करणे या भूमी उपयोजनामध्ये गरजेचे असते आणि त्याच्यासाठी राखीव जागा ठेवली जाते. नुसतं वाहतुकीचा विचार नाही केला जात, चारही बाजूंनी विचार भूमी उपयोजनामध्ये केला जातो. उदाहरणार्थ, नुसतं वाहतूक नाही तर वाहतुकीला पेट्रोल लागेल, स्टेशन्स लागतील, लोहमार्ग लागतील, त्यांची दुरुस्ती सुद्धा गरजेची आहे आणि त्याच्यासाठी वाहनतळ लागेल. ह्या सगळ्यांचा उपयोग भूमी उपयोजनामध्ये केला जातो आणि राखीव क्षेत्र त्यांच्यासाठी ठेवलं जातं. मुलांनो, याच्या नंतर आपण बघणार आहोत सार्वजनिक सेवांचे क्षेत्र. कोणाला बरं म्हणतात सार्वजनिक सेवा? तर आपण रुग्णालयासाठी राखीव जागा ठेवल्या जातात, टपाल कार्यालयांसाठी राखीव जागा ठेवल्या जातात, पोलीस स्टेशन ठेवले जातात, पोलीस सुरक्षेची व्यवस्था देखील बघायला हवी की नाही? नुसतं मनोरंजन, नुसतं वाहतूक चालणार नाही, सुरक्षा देखील तेवढी महत्वाची आहे, तरच सगळं कार्य सुरळीत चालू शकेल.
मग याच्यासाठी पोलीस स्टेशन्स आहेत, ग्राउंड्स आहेत, शाळा आहेत, महाविद्यालय आहे. कारण प्रत्येक नागरिक हा शिक्षित असला पाहिजे आणि सुसंस्कारित असला पाहिजे. याच्यासाठी महाविद्यालये, विद्यापीठे, या शाळा, या जागा देखील राखीव ठेवल्या जातात. हे क्षेत्र नागरी उपयोजनाचा अतिशय महत्वाचा भाग असतो आणि मुलांनो, ही व्यवस्था स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच आपलं राज्य शासन आणि आपलं केंद्र शासन करतं. राज्य शासन म्हणजे आपल्या राज्यात द्वारे काही सुविधा केल्या जातात आणि आपल्या देशातील केंद्रीय शासनाद्वारे काही सुविधा केल्या जातात. आणि या दोन्ही राज्य शासन आणि केंद्र शासन यांना मिळून आपण स्थानिक स्वराज्य संस्था किंवा स्वराज्य संस्था असे म्हणतो. ठीक आहे. तर या बरोबर आहे मिश्र भूमी उपयोजन. म्हणजे फक्त वाहतुकीसाठी राखीव जागा नसते किंवा फक्त निवासी जागा राखीव नसते, तर वाहतुकी बरोबर निवासी अशी दोन वेगवेगळ्या कारणांसाठी ती भूमी राखीव ठेवली जाते. तेव्हा त्या भूमीला काय म्हटलं जातं? मिश्र भूमी उपयोजन. किंवा निवासी बरोबर मनोरंजनाची भूमी राखीव ठेवली जात असेल तरी त्याला मिश्र भूमी उपयोजन असे म्हटले जाते. तर बघूया बरं, काही वेळेस एकत्रितरित्या दोन्ही प्रकार आढळतात. याला आपण मिश्र भूमी उपयोजन क्षेत्र असे म्हणतो. निवासी क्षेत्र व मनोरंजन क्षेत्र अशा ठिकाणी त्यानुसार रंग दाखवले जातात. होय मुलांना, आपण प्रत्येक गोष्ट बघा, प्रत्येक गोष्टीला एक कारण आहे. त्यानुसारच प्रत्येक गोष्ट खूप विचारपूर्वक नियोजित पद्धतीने केलेली आहे. आणि म्हणूनच आपण प्रत्येक गोष्टीला रंग दिलाय. तसा शेतीचा रंग ही आहे, वनांचा रंग आहे तर वनांचा रंग हिरव्या रंगाने दाखवला जातो, शेतीचा रंग पिवळ्या रंगाने दाखवला जातो, कृषी योग्य रंग डार्क पिवळा रंग वापरला जातो किंवा लोकवस्ती दाखवली जाते. तर हे कोणते कोणते आहेत ते आपण बघूया. बघा, ते बघण्याआधी आपण बघूया संक्रमण प्रदेश आणि उपनगर. मुलांनो, संक्रमण प्रदेश किंवा उपनगर म्हणजे काय? तर नागरी वसाहती सीमा क्षेत्राच्या बाहेर सुद्धा जेव्हा एखादा ग्रामीण भाग आहे आणि एखादा शहरी भाग आहे, शहरातील जेव्हा वस्ती भरमसाठ वाढत जाते आणि ती ग्रामीण भागाच्या दिशेने सरकत जाते, म्हणजे ग्रामीण भागाचा पट्टा आणि शहरी भागाचा पट्टा यांच्या मधलं जे क्षेत्र आहे त्या दिशेने सुद्धा ग्रामीण भागाच्या दिशेने सरकत जाते हे निवासी व्यवस्था, हे भूमी उपयोजन सरकत जातं, तेव्हा त्या प्रदेशाला आपण संक्रमण प्रदेश किंवा उपनगरे असं म्हणतो. म्हणजे ही ग्रामीण भागाच्या जवळचा भाग जेव्हा विकसित होत जातो आणि नगर म्हणून अस्तित्वात येतं, तेव्हा आपण त्याला काय म्हणतो? उपनगर असं म्हणतो. बघूया बरं कोणतं कोणतं आहे. बघा, नागरी वसाहतींच्या सीमा क्षेत्राच्या बाहेर ज्या ठिकाणी ग्रामीण वस्ती सुरू होते या दरम्यानचा जो प्रदेश आहे, त्याच्या मधला जो प्रदेश आहे, या प्रदेशाला आपण काय म्हणतो? या प्रदेशातील उपयोजन हे संमिश्र स्वरूपाचे असते, म्हणजे मिश्र स्वरूपाचे असते आणि तिथलं जीवन देखील थोडंसं ग्रामीण थोडंसं शहरी असं समतोल साधून केलेलं असतं. हा प्रदेश संक्रमण प्रदेश म्हणून ओळखला जातो. बघा बरं, तुम्हाला पुढे चित्र दिसेल, हे जे आहे ते नियोजित नाही आहे, वाढत 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 गेलेलं आहे, बरोबर. आणि म्हणून मग या क्षेत्रातील भूमी उपयोजनामध्ये काय होतं? सरमिसळ झालेली दिसते, बरोबर. आणि मग कालांतराने या ग्रामीण जीवनाचं सुद्धा नागरीकरण होतं आणि तिथे उपनगरे तयार होतात. उदाहरणार्थ वांद्रे, भांडूप आणि ही आहेत मुंबईची उपनगरे. तर भिवंडी हे आहे ठाणे भागातील उपनगर. बघा मुलांनी, प्रत्येक गोष्ट या ठिकाणी नियोजित दिसते आहे. कशी दिसते आहे? नियोजन केलेलं आहे. योग्य ठिकाणी शाळा आहेत, योग्य ठिकाणी राखीव भाग आहे. म्हणजे सुरुवातीला आपण नियोजन नव्हतं झालेलं, बरोबर. पण नंतर जेव्हा जागेची कमतरता, निरनिराळे शोध लागले, आपले आरोग्यमान वाढू लागलं आणि जागेचे कमतरता जाणवू लागली आणि आयुर्मान तर वाढतंय, लोकसंख्या तर वाढते. मग समतोल साधण्यासाठी आपण काय केलं? नियोजन म्हणजे शहर वसण्याआधीच
आपण त्याचं नियोजन करायला सुरुवात केलं आणि त्या नियोजनानुसार आपण कमी जागेत जास्तीत जास्त उपयोग करणं आपल्याला शक्य झालं. ही आहेत आपली नियोजित शहरे. काय बरं असतं नियोजित शहरांमध्ये? तर औद्योगिक क्रांतीनंतर जगात मोठ्या प्रमाणात नागरीकरण सुरू झालं आणि हे नागरीकरण सुनियोजित नसल्यामुळे शहर अनियंत्रित पद्धतीने वाढत गेली. सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होऊ नये, रोजगाराच्या संधीमुळे लोकांचं स्थलांतर वाढत गेलं आणि त्यामुळे जागेचा प्रश्न गंभीर स्वरूपात निर्माण होऊ लागला. अशा वेळेला भूमी उपयोजनाची खूप मोठ्या प्रमाणात गरज निर्माण झाली. मग तुम्हाला असा प्रश्न, का बरं भूमी नियोजित शहरांची गरज निर्माण झाली? किंवा दुसरा प्रश्न असा विचारला जाऊ शकतो, का बरं भूमी उपयोजनाचा नियोजित भूमी उपयोजनाचा विचार करण्यात आला? मर्यादित जमीन आणि जास्तीत जास्त वापर याच्यासाठी भूमी उपयोजनाचा विचार करण्यात आला. किंवा लोकसंख्येचं जास्तीत जास्त स्थलांतर व्हायला लागलं आहे, त्या भूमीची जास्तीत जास्त चांगला वापर कसा करता येईल, सुरक्षा आणि पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये म्हणून नियोजन करणं फार गरजेचं वाटू लागलं आणि मग अशी नियोजित शहरं निर्माण झाली. मुलांना नुसती नियोजित शहरं शहरातच, शहरी नगरातच आपण आता त्याचा विचार नाही करत, तर आपण ग्रामीण भागामध्ये सुद्धा नियोजनपूर्वक या सर्व नगरांचा विकास करत आहोत. गावांचा विकास करताना सुद्धा नियोजनपूर्वक करत आहोत आणि याचं सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओरस हे सुद्धा त्याचं स्थान नियोजन सांगता येईल किंवा उदाहरण सांगता येईल. किंवा अजून आपण पुढे बघूया. बघा, हे आहे नियोजित शहर, ज्याच्यामध्ये बागा राखीव आहेत, रुग्णालय राखीव आहेत, आपल्या गरजेच्या आणि सुरक्षिततेच्या सर्व शाळा, महाविद्यालय, विद्यालय असं जेव्हा राखीव ठेवलं जातं आणि नियोजन केलं जातं, तेव्हा आपलं जीवन सुसह्य आनंदीदायी होण्यास मदत होते. पर्यावरण आणि मानव हातात हात घालून एकमेकांच्या दिशेने चालू लागतात. मुलांनो, शहरांचा असा विकास साधला जाऊ लागला आणि त्याचं उदाहरण म्हणजे आपण बघूया की सिंगापूर, सेऊल, झुरिच, वॉशिंग्टन DC, ब्राझिलिया, चंदीगड, भुवनेश्वर या शहरांची आपण उदाहरणं देऊ शकतो. का बरं नियोजनाची गरज आहे? मानवी जीवन आनंदी करण्यासाठी आणि सुसह्य करण्यासाठी अशा प्रकारे नियोजनाची गरज आहे. आणि याच्यासाठी आपण तुम्हाला मी सांगितलेलं होतं की नियोजन असेल तर नियोजनाचा खूप जसं म्हटलं ना, वेळेचं नियोजन केलं तर आपण सगळ्या जगामध्ये आपल्याला यश मिळतं. तसं आपल्या प्रत्येक कृतीचं नियोजन केलं तर आपलं जीवन सुसह्य होऊ शकतं, हे याच्यावरून आपल्याला कळतं. भूमी उपयोजना म्हणजे काय हे तुम्हाला कळलं. आपण घरात सुद्धा बघतो की आपल्या संपूर्ण जागेचं नियोजन करत असतो, तसंच आपण आपल्या शाळेचं नियोजन करत असतो. मोठ्या प्रमाणावर आपल्या समाजात प्रत्येक गोष्ट आपण नियोजनानुसार करत असतो आणि आपला देश सुद्धा प्रगतीपथावर न्यायचा असेल, आपलं राज्य प्रगतीपथावर न्यायचं असेल तर अशा नियोजनाची खूप गरज असते, हे आपल्याला हा पाठ सांगून जातो. मुलांनो, आता आपण वळणार आहोत थोडंसं मूल्यमापनकडे. पण मूल्यमापनकडे वळण्याआधी तुम्हाला एक गोष्ट क्लिअर केली होती की वन आपण हिरव्या रंगाने दाखवतो, हा, त्यानंतर कृषी जे क्षेत्र आहे ते आपण पिवळ्या रंगाने दाखवतो. तर अशा प्रकारे त्याचा उपयोग कसा केला जातो ते आपण मूल्यमापनात आता पाहणार आहोत. सगळ्यांनी अनम्यूट व्हायचा आहे आणि छानपैकी प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. पुढचा जो भाग आहे तो आपण मूल्यमापनातून पण शिकणार आहोत. छान. बघा, हे आहे स्थायीकरण. हा रंग निळा स्थायीकरण कसं दाखवलं जातं? निळ्या रंगाने. म्हणजे जे कुरण आपण राखीव ठेवतो ते गावाचं राखीव असतं, त्याच्यावर मालकी हक्क गावाचा असतो आणि त्यानुसार तिथे गावातील जी पशुसंपदा आहे
पशूंना आपण संपदा म्हणतो, संपत्ती म्हणतो, कारण त्यांचा उपयोग आपण मानवी जीवन सुसह्य करण्यासाठी करत असतो. आणि म्हणून त्यांचं आपण काळजी पण घेतो की त्या ठिकाणी नेऊन गुरांना चरण्याची, हिरवा हिरवा चारा मिळण्याची व्यवस्था केली जाते आणि ते निळ्या रंगाने दाखवलं जातं. यानंतर वनाच्छादित जो प्रदेश आहे तो हिरव्या रंगाने दाखवला जातो. कृषी योग्य जमीन आहे, भूमी आहे, ती पिवळ्या रंगाने दाखवली जाते. स्थायी कृषी म्हणजे हा भाग कृषीसाठीच राखीव ठेवला आहे, तो लाल रंगाने दाखवला जातो. का बरं लाल रंग वापरला असेल मुलांना? जर कृषी उत्पन्न जर असेल तर आपली अन्नधान्याची व्यवस्था चांगल्या पद्धतीने पुरवली जाईल आणि त्या ठिकाणी मात्र कोणी अतिक्रमण करायचं नाहीये म्हणून तो लाल रंग वापरला आहे. ती जमीन तेवढ्यासाठी वापरायची आहे, त्याचा इतर कुठलाही वापर करायचा नाही. जसं आपलं रक्त, लाल रंगाचं रक्त आपल्या शरीरासाठी आवश्यक असतं, तर हे कृषी योग्य जागा ही आपल्या मानवी जीवनासाठी, आपल्या देशासाठी खूप आवश्यक आहे आणि म्हणून त्याचा रंग आहे लाल. आणि इतर जी जागा आहे, इतर वापर ज्याचा दाखवला जातो तो पिवळ्या डार्क हळदी रंगाने दाखवला जातो. मुलांनो, हा नकाशा आहे. या नकाशामध्ये कोणत्या 2 शहरांची किंवा असं म्हणू देशांची माहिती मिळणार आहे? कोण सांगेल? हा बोला, नेहा बोल. मॅडम, या 2 नकाशेतून आपल्याला जपान आणि भारताची माहिती मिळणार आहे. बरोबर. अच्छा, हिरवा रंग काय दाखवतो आहे बरं मला सांगा? हिरवा रंग वनक्षेत्र दाखवतोय. वनक्षेत्र म्हणजे वनाने व्याप्त ती जमीन आहे असं दाखवतोय. आणि पिवळा रंग काय दाखवतो आहे? पिवळा रंग आपल्याला कृषी व्यवसाय किती आहे ते बरोबर दाखवतो. बरोबर, कृषी व्यवस्था आपल्याला पिवळा रंग दाखवत आहे. आणि लाल रंग आहे ती जमीन कशासाठी राखीव आहे? हा बोला. हा बोला बोला. लाल रंगाची जमीन कशासाठी राखीव दाखवलेली आहे? ते लाल रंग हे कृषीसाठी. स्थायी कृषीसाठी. व्हेरी गुड. आणि निळा रंग हा कशासाठी आहे? स्थायी कुरण. कुरणाचा वापर आपण कशासाठी करणार आहोत? गाई गुरांसाठी. हा, गाई गुरांसाठी करणार आहोत. बघा, जे पशु आणि पशुसंपदा म्हणतो ना, संपदा म्हणजे संपत्ती, आणि ही संपत्ती पण देखील आपण जर आपण बैलांना नीट खायला प्यायला दिलं नाही तर नांगरण्यासाठी आपल्याला बैल उपलब्ध होतील का? ताकदवान मजबूत बैल उपलब्ध होतील का? नाही. किंवा वने जर असतील तर वने आपलं हवामान, तापमान सगळं व्यवस्थित. मुलांनो, मला सांगा, जपान मध्ये कोणतं क्षेत्र जास्त आहे? वनाच्छादित. आणि भारतामध्ये कोणतं क्षेत्र जास्त आहे? कृषी योग्य. कृषी योग्य जमीन. आणि या नकाशावरून, हा जो नकाशा दाखवलेला आहे याच्यावरून भारताचं एक वैशिष्ट्य काय सांगता येईल तुम्हाला? भारत कृषी प्रधान देश आहे. बरोबर, कृषी प्रधान देश आहे. आणि खरंच आपल्याला अभिमान वाटायला हवा मुलांनो. आपण अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण आहोत. आपण कोणावर अवलंबून नाही. स्वयंपूर्ण म्हणजे आपल्याला लागेल असं सर्व अन्नधान्य आपण स्वतः निर्माण करतो. आणि ही अतिशय जमेची बाजू का आहे? कारण आपण मग परावलंबी नाही होत, होय की नाही? आपल्याला मुळात म्हणजे आपण या कृषीच्या जोरावर काय करू शकतो? आपलं जीवन जगू शकतो आपण. आणि स्थायी कृषीचा भाग बघा, जपानपेक्षा आपल्याकडे जास्त आहे. का बरं? तर मुलांना आपल्याला एक विस्तृत क्षेत्र मिळालेलं आहे. जमीन नांगरण्यायोग्य किंवा शेत जमीन करण्यासाठी जी सपाट जमीन लागते, वातावरण लागतं, आपल्याकडे पाऊस चांगला आहे, आपल्याकडे हवामान सुद्धा समतोल आहे. कारण आपण कुठे आहोत? समतोल प्रदेशात राहतो. विषुववृत्तापासून थोडेसे लांब आणि शीत प्रदेशापासून जास्त लांब मधल्या पट्ट्यात राहतो आहोत. आणि त्यामुळे समशीतोष्ण म्हणजेच कसं, थोडंसं हवामान शेतीसाठी खूप चांगलं
असं आहे. मग हे हवामान तसंच चांगलं राहण्यासाठी ही वनं आहेत त्यांना राखून ठेवणं गरजेचं आहे, कारण वनांमुळे योग्य प्रमाणात पाऊस पडतो आणि त्यामुळे काय होतं, आपल्याकडे पाऊस जास्त पडला तर या शेतीचं नुकसान होईल आणि आपण परावलंबी होऊ. म्हणून काय केलं पाहिजे, योग्य प्रमाणात सगळ्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत. हे आपल्याला इतिहासावरून शिकलं पाहिजे. कारण का, तर आपण मागच्या गोष्टींचा जेव्हा अभ्यास करतो तेव्हा आपल्याला कळतं, अरे हे करायचं नाही, जास्तीत जास्त प्लास्टिकचा वापर करायचा नाही किंवा जास्तीत जास्त पर्यावरणाची काळजी घ्यायची, झाडं वृक्ष तोडायची नाही, जेणेकरून आपल्याला काय होईल, पर्यावरण चांगलं राहील आणि आपली कृषीची काळजी सुद्धा घेतली जाईल, शेतीची काळजी घेतली जाईल, कारण आपलं हवामान चांगलं राहील, आपल्याकडची जमीन टिकून राहील, कारण आपल्याकडे वनप्रदेश देखील जास्त आहे. अजून मी तुम्हाला याच्यावरच आधारित अजून एक प्रश्न विचारते. बघा, हा नकाशा दिसतो आहे आणि यामध्ये आपण प्रश्न विचारला आहे, कोणत्या देशात वनांकालीन प्रदेशाची टक्केवारी जास्त आहे? कोण सांगेल? कोणी हात वर करा. टीचर जपान मध्ये. हा, किती टक्के आहे बाळा? टीचर 68.5. बरोबर, 68.5% आहे आणि ती कुठे आहे? जपानमध्ये. आणि नंतर कृषी खालील जमिनीची टक्केवारी कोणत्या देशामध्ये जास्त आहे? भारतात. बरोबर. आता आपण पुढे बघणार आहोत की भारतामध्ये कृषी योग्य जमीन जास्त आहे तर जपानमध्ये वनक्षेत्र जास्त आहे. हा, मग याच्यावर हा प्रश्न विचारला, या दोन संदर्भांमध्ये विचार करता प्राकृतिक रचना आणि हवामान यांच्याशी भूमी उपयोजनाची सांगड कशी घातली जाईल? बघा, प्राकृतिक रचना म्हणजे जपानची रचना आहे डोंगराळ भागाची, बरोबर. हा, आणि भारताची रचना कशी आहे? कोण सांगेल? आपण कोण आहोत? कृषी प्रधान आहोत ना. मग या दोघांच्या सांगड घालता येईल तुम्हाला? कोणाला सांगता येईल की इथलं वातावरण कसलं आहे, इथलं वातावरण कसलं आहे, इथं हवामान कसं असेल? हा मुलांनो, इथे जपानमध्ये हवामान हा, जास्त उष्ण असू शकतं आणि भारतामध्ये हवामान समशीतोष्ण आहे. बरोबर मुलांनो, डोंगराळ भाग जपानमध्ये जास्त आहे, त्यामुळे शेती योग्य जमीन तिथे कमी आहे. पण डोंगराळ असली तरी तिथे वनांची अमर्याद वाढ, खूप छान वाढ होऊ शकते आणि म्हणून जपानमध्ये काय आहे, जास्त वन आहेत. तर भारतामध्ये हवामान चांगलं आहे, मृदा चांगली आहे, सपाट मैदानी प्रदेश छान आहे आणि आणखीन मुख्य म्हणजे आपल्याकडे लोकसंख्या, म्हणजे शेतीसाठी जे उपलब्ध मनुष्यबळ लागतं की नाही, तेही चांगलं आहे आणि म्हणून काय होतं, या आपल्याकडे शेती जास्त आहे तर जपानमध्ये वनक्षेत्र जास्त प्रमाणात आहेत. याचबरोबर याचा संबंध आपल्याला कसा लावता येईल बरं? तुम्ही जपानबद्दल ऐकलेलं आहे, बरेच वाचलेलं आहे आणि भारताबद्दलही तुम्हाला माहित आहे. तर या दोघांमधल्या गोष्टी, व्यवसाय कसे असतील, कोणाला सांगता येईल? कशावर आधारित असतील? हा, बोल आरुष. टीचर जपानवरील देश जास्त करून वनांवर आधारित असतील आणि भारतातील देश शेतीवर आधारित असतील. बरोबर, अगदी बरोबर, अगदी बरोबर. औद्योगिक आणि सेवा क्षेत्रांचा जपानमध्ये म्हणजे द्वितीयक आणि तृतीयक व्यवसाय जपानमध्ये जास्त आहेत. म्हणून बघा, जपानी लोक तंत्रज्ञानामध्ये खूप अग्रेसर आहेत आणि आपल्याकडे शेती प्रधान असल्यामुळे आपण काय करतो, आपल्याला त्या शेतीवर आधारित आणि पर्यावरणावर आधारित असे व्यवसाय, शेती हा आपला मुख्य व्यवसाय आहे. हा सहसंबंध तुम्हाला दाखवता येईल. कारण का बरं, तर जपान हा डोंगराळ भाग आहे तर भारतामध्ये आपल्याला पुरेशा प्रमाणात शेती योग्य जमीन उपलब्ध आहे, सपाट मैदानी प्रदेश सुद्धा उपलब्ध आहे. डोंगराळ तर आहेतच, पण हवामान आणि तापमान योग्य प्रमाणात. मग जपानमध्ये कोणत्या प्रकारचे भूमी उपयोजन आढळेल तुम्हाला? हा, बोला आयुष. टीचर वनाच्छादित. आणि कृषी योग्य भारतामध्ये तुम्हाला
भूमी उपयोजनाचा विचार करता तुम्हाला कृषी व वनक्षेत्र या प्रकारचे भूमी उपयोजन आढळते, तर भारतामध्ये कृषी योग्य उपयोजन तुम्हाला आढळेल. या दोन्ही उपयोजनाचा विचार करता दोन्ही उपयोजनावर परिणाम करणारे घटक कोणते आहेत, तर ते आता आपण बघूया. ते आहेत जपानमध्ये वाहतूक, औद्योगिकरण, सरकारी धोरण हा भाग जपानमध्ये या भूमी उपयोजनावर परिणाम करणारा घटक आहे. आणि भारतामध्ये हवामान, नैसर्गिक साधन संपत्ती आणि मृदा, जिथे काळी कसदार जमीन आहे तिथे उपलब्धता उत्पन्न जास्त मिळत आहे, जिथे जमिनीचा पोत जरा मध्यम आहे तिथे उत्पादन कमी आहे, अशा प्रकारे मृदा म्हणजे शेतीस योग्य अशी जी माती लागते ती सुद्धा परिणाम या भूमी उपयोजनावर करत असते. तुम्हाला हा भाग खूप छान समजला आहे असं मी समजते. आणि मुलांनो, आज आपण बघणार आहोत की तुमच्या लक्षात आले असेल की विविध देशांमध्ये भूमी उपयोजनाचे वेगवेगळे प्रमाण असते. जमिनीची उपलब्धता, देशातील लोकसंख्या, तिची गुणवत्ता, आवश्यकतेनुसार भूमी उपयोजनाच्या या प्रकारामध्ये फरक पडतो. जपानमध्ये वनाच्छादित जमिनीची टक्केवारी जास्त आहे आणि भारतामध्ये कृषी खालील जमिनीची टक्केवारी आपल्याला जास्त आहे. बघा मुलांनो, आपण या भागामध्ये हेही शिकलो की शेतकरी आपल्या बरोबर काय करतो, जसं जमिनीकडून घेतो तसंच पडीक जमीन ठेवून जमिनीला देतो सुद्धा, तिचा कस वाढवण्याचा प्रयत्न करतो. मुलांनो, नियोजनामध्ये शिवाजी महाराजांचा आपल्याला वारसा लाभलेला आहे. शिवाजी महाराजांनी आपल्याला अनेक प्रकारे नियोजन कसं करावं, किल्ल्यांची बांधणी करताना किंवा सगळ्या गोष्टी शिकवताना नियोजन कसं करावं याची एक गोष्ट तुम्हाला मी सांगते की असं म्हटलं जातं की जेव्हा आरमाराचा विकास करायचा होता, बघा आपण शेती प्रधान देश आहे, शेतीवर किती आपण सारा लावणार आणि मग सारा शेतकऱ्यांवरच लावला, शेतीवर लावला तर आपल्याच जनतेला आपण लुबाडल्यासारखं होतं. म्हणून महाराजांनी काय केलं की असा सारा अशा ठिकाणी लावणं गरजेचं आहे की ज्या ठिकाणी उत्पन्न चांगलं मिळेल आणि जनतेला सुविधा पुरवता येतील. तर याच्यासाठी त्यांनी काय केलं, आरमारा मजबूत करणं संरक्षणाच्या दृष्टीने आणि आरमारातून कर कसा मिळू शकेल हे बघितलं. आणि त्याच्यासाठी त्यांनी इंग्रजांना सांगितलं, तुम्ही आम्हाला गलबत द्या किंवा बोटी द्या. इंग्रजच ते, त्यांनी काही ती दिली नाहीत. आणि मग महाराजांनी काय केलं माहितीये, स्वतः ते शिकून घेतलं महाराजांनी. आणि नुसतंच शिकलं नाही, आपलं आरमार मजबूत केलं नाही तर आपण ते त्याचं निर्यात देखील केली आपण आणि मजबूत कर मिळवला. मुलांनो, नियोजन असावं तर महाराजांसारखं असावं हे आपण शिकलो. आणि आजच्या या संविधानाच्या निमित्ताने आपण योग्य, नियोजित, सुसंस्कारित जीवन हे कसं जगायचं या भूमी उपयोजनाच्या या पाठातून शिकलो आहोत. आणि म्हणूनच काय आतापर्यंत मी तुम्हाला सांगितलं की पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये म्हणून एक छोटीशी गोष्ट करा, पाण्याची बाटली सदैव सोबत ठेवा, म्हणजे प्लास्टिकच्या बाटल्या निर्माण होणार नाहीत आणि आपल्या भूमातेला त्रास होणार नाही. तर आज आपण भूमी उपयोजनात या सर्व गोष्टी शिकलो आहोत. त्याचा नक्की वापर करा. इतिहास, भूगोल सर्व विषय हे हातात हात घालून चालत असतात. त्यांचा नीट व्यवस्थित अर्थ लावून आपलं जीवन समृद्ध करा. शुभ दिवस. पाठ तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजला असेल असं विचार करते. घरचा अभ्यास आहे की स्क्रीनशॉट काढा. व्यावसायिक, निवासी क्षेत्र, मोकळी जमीन, मनोरंजन, उद्योग, वाहतूक, शेती, संस्था, मिश्र भूमिपूजन यांची एक एक उदाहरणं वहीत लिहायची किंवा जेवढी तुम्हाला लिहिता येतील तेवढी जरूर लिहा आणि आपल्या बाईंना दाखवा. आणि आज काय शिकलात ते एक छोटीशी गोष्ट करून आईला सांगा, अगं आज भूमी उपयोजनामध्ये मी या गोष्टी शिकलो. धन्यवाद.